आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातम्या आहेत पावसासंदर्भात। मुसळधार पावसानं रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय। मुंबईतील तीनही मार्गांवरील वाहतूक ही उशिराने सुरू आहे। अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी सुद्धा साचलंय। तर काल रात्रीपासूनच मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलंय। सकाळच्या दरम्यान मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती, तर मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले, त्यामुळे 1 तास उशिराने मुंबईतील ह्या सर्व रेल्वे धावतायत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय, त्यामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत। सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झालेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अनिल, रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय, सकाळपासून अनेक ठिकाणी आपण बघितलं रेल्वे उशिराने धावतायत। आत्ताची नेमकी स्थिती काय आहे? दुपारचे 3 वाजलेत, आत्ताची स्थिती काय? जगदीश, खरं तर पाहायचं झालं तर मुंबईला जोरदार पावसाने मुसळधार पावसाने काल रात्रीपासून झोडपल्यानंतर आता मुंबईकरांचे चांगलेच हालचाल आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पाहायचं झालं तर जे चाकरमानी असतील, प्रवासी असतील, यांचे कुठेतरी हाल झालेले सुद्धा पाहायला मिळतात। जगदीश, आपण पाहू शकतो ज्या रेल्वे आहेत त्या 1 तास उशिराने धावतात। अद्याप आता पुन्हा पावसाने मुसळधार पावसाने सुरुवात केलेली पाहायला मिळते। खरं तर आता हवामान खात्याने सुद्धा रेड अलर्ट मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल जारी केल्यानंतर नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे की आव्हान केलेलं आहे की जर काही काम असेल तरच घराबाहेर पडत, त्याच अनुषंगाने बाहेर पडू नका। अद्याप आता पावसाची परिस्थिती येणाऱ्या पुढील वेळ काय आहे ते सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार आहे। जगदीश, दरम्यान प्रशासनाकडून आता काय दखल घेतलेली आहे? पालिका प्रशासनाकडून हे पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे का? जगदीश, खरं तर पाहिजे महानगरपालिकेने जे त्यांचे मोटर पंप आहे, पाणी काढण्याच्या ज्या मशीन आहेत त्या सुद्धा लावलेल्या आलेल्या आहेत। मात्र नाले सफाई झाली नसल्यामुळे पाण्याला जायला जागा नसल्यामुळे हे पाणी तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आता नेमकं पालिका याच्यावर काय तोडगा काढतात हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। धन्यवाद अनिल, दिलेल्या माहितीबद्दल।